तू कुठला आहेस रे? कोणत्या गावातून आला? नागपूरला. कधी मी आजारी पडायचो, कधी माझा ॲक्सिडेंट झाला तिथे. एका महिन्यात तर मी चालत्या माणसाला उडवलं, म्हाताराला. जसं राम मंदिर आलं तिथे घराजवळ, माझे हातपाय पूर्ण ढिले पडले आणि डोळ्यातून खळखळ पाणी बघायला लागलं आणि रडतोय मी, फक्त रडतोय. जर का हा 2 दिवस आणखी इथे पुण्यात राहिला तर हा डेड आहे. इतकी वाईट परिस्थिती झाली होती. मी पुण्यात आलो होतो नुकतंच. अमावस्या पौर्णिमा जेव्हा असते ना, बायांचा ओरडायचा आवाज, लहान बाळांचा रडायचा आवाज तिथे येतो त्याला कंटिन्यू. हॉलमध्ये झोपायचं, मला असं लिटरली तिथे हॉलमध्ये लटकून दिसतंय. लिटरली अशी पूर्ण बॉडी दिसतेय मला तिथे. कंटिन्यू मला दारातनं अशी ती बघते आणि लिटरली बघतीये ती. आता इथे बसली आहे माझी जागा आहे ती, उठ, माझी या जागा आहे, उठ. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं भंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्याबरोबर विक्रांत आलेला आहे. हाय एव्हरीवन, माझं नाव विक्रांत अभ्यंकर आणि मी प्रॉपर नागपूरचा आहे आणि इथे सध्या रिकी सोबत पॉडकास्ट करायला आलो आहे. तू कोणत्या इन्सिडेंट पासून तुला स्टार्ट करायला आवडेल? चालेल. तर बेसिकली ही स्टोरी अराउंड 2018ची आहे. मी जेव्हा म्हणजे नुकतंच फर्स्ट इयर वगैरे चालू होतं आमचं आणि असंच प्लॅन झाला नाईट आऊटचा. तर सगळं पूर्ण नॉर्मल आम्ही बसलो, गप्पा गोष्टी चालू होत्या आमच्या. एका फ्रेंडकडे प्लॅन झाला होता. कुठे होता? पुण्याला? नागपूरला. नागपूरची गोष्ट आहे, जेव्हा फर्स्ट टाईम माझ्यासोबत हे घडलं. ठीक आहे. तर काय झालं की आम्ही किचनमध्ये बसलो होतो. म्हणजे सगळ्यांना आवाज वगैरे नको जायला म्हणून आम्ही साऊंड लावला, स्पीकर्स वगैरे, आणि बसलो होतो व्यवस्थित. गप्पा गोष्टी चालू होत्या आणि माझी काय सवय आहे की आपण समजा आता बसलो आहे तर मी फोन साईडला ठेवून देतो. मी बोलत असताना किंवा आपण काही डिस्कशन करत असताना मी अजिबात फोन हे करत नाही. तर मी फोन असाच ठेवून दिला फ्रीजवर आणि बसलो येऊन. आणि सडनली मी विचित्र बघायला लागलो. असे बसलो आहे, माझ्या मागे गॅस ओटा जो असतो स्टेज तो आहे, मी त्याला टेकून बसलो. असे फ्रेंड सर्कल सगळे बसले आहेत आणि इथे डोअर आहे माझ्या. मी बसतो, बघतो आहे, एकदम ब्लँक झालो आणि मला कळत नाही आहे. मला सगळे दिसत आहेत, मी सगळ्यांना ओळखतो आहे, मनापासून सगळे ओळखतो आहे मी, पण मला काहीच कंट्रोलमध्ये नव्हतं. मग मला विचारत आहेत फ्रेंड्स, तुला काय झालं? मला काहीच नाही. मी चूप बसलो आहे. मग माझे हात असे शेक करत आहेत, लिटरली असे शेक करत आहेत म्हाताऱ्यासारखे. थरथरायला लागलेत. आणि म्हातारे लोक कसे हात शेक होतात, त्यांना हे नाही होत. तर माझं तसं होतं. मी बसलो, असे पाय जमा करून बसलो होतो. तर मग काय झालं, मी विचारायला लागलो मी कुठे आलो म्हणून. हे माझ्यासोबत घडलं. आधी स्टार्टिंगला मित्रांना असंच वाटलं की मी ॲक्टिंग करतोय की काय करतो आहे म्हणून. मग मला मित्र विचारायला लागले की तू काय करतोय, तू कुठून आला, तुझं नाव काय आहे? मी म्हणतो मी कोण, मी कुठे आलो, माझं काहीच, मी बोलतो आहे फक्त, पण माझ्या अजिबात कंट्रोलमध्ये नव्हतं. मित्रांनी विचार केला की याला काय करायचं. मग लोकांना डाऊट आला की याला काहीतरी झालं आहे म्हणून. आणि ही जवळपास 2 ते 3 रात्रीची गोष्ट आहे ही. मग मित्रांनी डिसाईड केलं की याला कुठेतरी मंदिरात घेऊन जायचं म्हणून. मी मंदिरात पण यायला तयार नाही, मी रेडी झालोच नाही. त्याच्या आधी काय झालं, मी पाणी मागितलं, पाणी घेतला ग्लास पाण्याचा आणि माझा हात असा होतोय. मग पाणी पिलं आणि ग्लास दिला. आणि जसे म्हातारे लोक, तुला माहिती आहे, खांद्यावर हे ठेवतात, दुपट्टा किंवा स्कार्फ ठेवतात म्हातारे. तर मी असं घेऊन तोंड पुसतोय, पण माझ्या खांद्यावर काहीच नव्हतं. आणि मग ते झालं. हा सगळ्यात जास्ती शॉकिंग मोमेंट होता जे बघितले. आणि मग त्यांनी डिसाईड केलं की याला आता काहीतरी करावं लागेल, कारण पुढच्या नेक्स्ट डेला घरी जायचं आहे, राईट. तर मग मंदिरात घेऊन जायला निघाले. तेव्हा माझं अराउंड 50 kgs वेट होतं. आणि मग 3 जण लागले मला उठून गाडीवर बसवायला. एवढं जड वाटत होतं? त्यांना जड वाटत होतं. नाहीतर मला कोणी पण उचलून घ्यायचा मजाक मस्तीमध्ये. त्यांना तेव्हा कधीच उचललं नाही गेलो मी तेव्हा. मग मला 3 सीट बसवलं कसं करून. एक फ्रेंड गाडी चालवतं, मध्ये मला बसवलं आणि मागे एक फ्रेंड पकडून बसला होता. जसं राम मंदिर आलं तिथे घराजवळच एरियामध्ये राम मंदिर आहे. आता हे सपोज राम मंदिर आहे इथे आणि आमची गाडी अशी चालली आहे. तर तिथनं मला फ्रेंडने म्हटलं, विक्रांत ते बघ तिकडे राम मंदिर आहे म्हणून. मी जस्ट बघितलं आणि लिटरली माझ्या इथनं असं पूर्ण व्हाईट कलरचं स्मोकी निघालं आणि
माझे हातपाय पूर्ण ढिले पडले आणि डोळ्यातून खळखळ पाणी वागायला लागलं आणि रडतोय मी, फक्त रडतोय. आम्ही मग नाश्ता करायला थांबलो. मग मी तिथे विचारतो, मी एकटाच बसलो होतो. मी मित्रांना विचारलं काय झालं होतं, मला काहीच नाही आठवत होतं. मला पूर्ण दिसत होतं की काय झालं आहे, पण मी पूर्ण ब्लँक होतो की माझ्यासोबत काय झालं. पण ते असतं ना की पूर्ण शॉकमध्ये, ट्रॉमामध्ये गेलो होतो मी. मग मला फ्रेंडने सांगितलं की असं असं झालं आहे होतं म्हणून. आणि तुला ते आठवतं की तू विसरून गेलास, ते मित्रांनी तुला सांगितलं? हो. आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ पण त्यांनी काढला व्हिडिओ होता. आहे? हो आहे माझ्याकडे. ते लिटल माझा हात असा शेक होतोय त्याच्यामध्ये. तो आपण व्हिडिओमध्ये टाकूया. हो चालेल, नक्की. असं वाटत आहे पहिल्यांदा बोलत आहे काहीतरी. तू कुठला आहेस रे, कोणत्या गावातून आला? महाराष्ट्र नागपूरचे. नागपूर ऐकलं आहे की. बंद कर रे तू. ठीक आहे. मग नक्की झालं काय होतं म्हणजे? काय माहिती नाही मला, मी अजून त्याच्यावर जास्ती लक्ष नाही दिलं, ते विचार नाही केला, कारण मग तेच ते डोक्यात फिरत राहतं, म्हणून मी जास्ती विचार नाही केला. बट होतं ते, इट वॉज रिअल इन्सिडेंट. त्यानंतर त्या गोष्टीने कधी त्रास नाही दिला? नाही, कधीच नाही. आणि मग त्याच्यानंतर एकदा परत गेलो होतो मी त्या मित्राच्या घरी, फ्रेंडकडे, असंच नाईट आऊट मारायला. तेव्हा मला एका रूममध्ये, स्पेसिफिकली एका रूममध्ये भीती वाटली, बट बाकी कुठे असं काही वाटलं नाही. मला असं पण रिझन वाटतं की तुम्ही जिथे गेलेलात मे बी तिथे काहीतरी तुला धडकलं असेल. हां, मे बी तसं काही झालं असेल, होऊ शकतं. कारण आम्ही त्याच्या आधी रस्त्यावर फिरत होतो असंच, कारण पूर्ण एरिया झोपला होता, सगळे लोक झोपले होते, आम्ही नुसतं फिरतोय. मग घरात आलो, मग चालू होतं आमचं चिल करणं चालू होतं. मे बी काही झालं असेल तेव्हा. दुसरं कोणतं तू सांग? दुसरं म्हणायला गेलं तर मी पुण्यात आलो होतो नुकतंच, 2023मध्ये आलो मी, जानेवारी या फेबमध्ये. आणि काय झालं, माझा एक फ्रेंड राहत होता फ्लॅटमध्ये. तर आम्ही डिसाईड केलं की मी पुण्यामध्ये आल्यावर आपण PG करू म्हणून दोघांसाठी. तर मग PG केला मी. आणि मग मी त्या फ्लॅटवर गेलो, तिथनं सामान पूर्ण घेतलं आदल्या दिवशी, आणि मग नेक्स्ट डे आम्ही शिफ्ट केलं PGला. पुण्यातला कोणता एरिया होता तो? इट वॉज खराडीचा जो मेन एरिया आहे तिथे आतमध्ये थोडं तो PG होता. तर तिथे काय झालं, आम्ही सामान शिफ्ट केलं पूर्ण. आणि माझी सवय कधीच असं हे नाही आहे की लोक युजली करतात वास्तू शांतीच्या अकॉर्डिंग, आपण असं झोपू, आपण इथे बसू, आपण देवार इथे ठेवू, देव वगैरे. तर तसं मला त्या PGला गेल्यावर असं वाटलं की आपण असं पूर्ण करू म्हणून. मी कधीच नसतो करत. म्हटलं ठीक आहे, असेल काही करूया, म्हटलं फर्स्ट टाईम आहे, आपण पुण्यामध्ये आलो जॉबसाठी. सो मी केलं ते. आणि मग माझा फ्रेंड पण होता तेव्हा, आणि एक तिसरा फ्रेंड म्हणून आम्हाला ड्रॉप केलं त्यांनी. आम्हाला दोघांना ड्रॉप केला आणि तो चालला गेला. मग मी ऑफिसला निघालो. तो तिसरा जो फ्रेंड होता तो याला फ्रेंड करतो, माझ्या फ्रेंडला कॉल करतो, आम्ही जो सोबत राहणार होतो त्याला कॉल केला आणि बोलला की तू नको राहू म्हणे तिथे, मला तो थोडा विचित्र वाटतोय म्हणे. मग आता डिपॉझिट वगैरे सगळं दिलं होतं आम्ही तिथे PGच्या ओनरला. तर म्हटलं आता काय करायचं. तो हे सगळं माझ्या फ्रेंडसोबत, रूम पार्टनरसोबत बोलत होता तो. म्हटलं ठीक आहे फाईन. मग मला त्याचा कॉल आला ऑफिसमध्ये असताना, माझं लॉगआउट झालंच होतं ऑलमोस्ट. मग त्याचा कॉल आला आणि म्हणतो की मला याचा कॉल आला होता आणि बोलला की इथे नको राहू म्हणे, तिथे थोडा एरिया मला विचित्र वाटतो आहे. म्हटलं ठीक आहे बघू म्हटलं. मी घरी गेलो. त्याच्या आधी माझा फ्रेंड बाहेरच होता, म्हणजे तिथेच बाहेर फिरत होता, कॉलवर बोलत होता काहीतरी. त्याच्याजवळ एक मुलगी आली. ती मुलगी काय म्हणते त्याला, आप नए आए हो क्या, बोले आप. तो बोला हाँ हम लोग ग्राउंड फ्लोर पे रहते, बोले अच्छा. मग ती मुलगी बोलली की मैं भी आऊँ क्या, बोले आपके साथ रहने के लिए. मतलब तो म्हणे हम बॉयज़ रहते हैं. नहीं है, पॉसिबल नहीं है. ती बोलली कोई प्रॉब्लेम नहीं बोले मुझे. म्हटलं तो बोलतोय, त्याला असंच वाटलं आणि त्याला काही असं वाटत नाही की कोणी आहे म्हणून निगेटिव्ह एनर्जी वगैरे. तर तो बोलत होता. आणि मग हे सगळं वरून 2-3 मुलं बघत होते. इट वॉज युनिसेक्स PG, म्हणजे तिथे मुली आणि दोन्ही राहत होते. तर बघत होते. आणि मग वरच्यांनी बघितलं आणि त्याला बोलवलं वर की ऊपर आना, बोले बात करनी है. मग तो गेला वर आणि मग म्हणतो की ये आपकी लड़की पहचान की है क्या. तो बोला नहीं. तो ये लड़की से बात मत करो म्हणे आप, वो लड़की कुछ भी करती है बोले. घरात म्हणजे रूममध्ये घुसते, भांडते आणि काही पण चोरून घेऊन जाईल आणि मग उगाच ॲलिगेशन टाकते, तशी ती मुलगी होती. ठीक आहे.
हे मग त्यांनी आल्यावर सांगितलं मला पूर्ण. मग आम्ही सामान शिफ्ट करायला घेतलं लगेच. मला कळलं होतं, म्हणजे मे बी इंट्युशन्स आले असतील की काही असेल म्हणून. तर आम्ही केलं, सामान पूर्ण शिफ्ट केलं, सामान लावलं होतं आम्ही पूर्ण आणि परत वाइंड अप केलं. संध्याकाळी 7-8ची गोष्ट असेल ती, रात्रीची. आम्ही सामान पॅक केलं आणि ऑटो बुक करतो. ऑटोच बुक नाही होते तिथे. आम्ही ट्राय करतोय 2-3 वेळा, सगळे कॅप्टन्स जे असतात राईड कॅन्सल करतात. मग काय आम्ही डिसाईड केलं की घराजवळच तिथे PG होतं, PG जवळच घर होतं एक. तर तिथे म्हातारी आजीबाई होती. तर तिथे ऑटो दिसला मला. मी आजीबाईंना विचारलं की मला ऑटो मिळेल का म्हणून, म्हणजे रेंटनी. तर ती बोलली आहे म्हणे, माझा पुतण्या आहे काहीतरी. तर तिने कॉल केला आणि बोलवलं मला त्या ऑटोवाल्याला. मग घेऊन आला तो ऑटो. मग आम्ही सामान घेऊन गेलो, तिथनं निघालो. तो मला ऑटो ड्रायव्हर म्हणतो की तुम्ही कधीपासून राहत आहेत. म्हटलं दादा आम्ही आजच आलो आणि आम्ही आजच निघतोय म्हटलं. तर तो बोलला का बरं. तर मी म्हटलं की हा एरिया जरा बरा नाही वाटतोय आम्हाला, तर आम्ही नाही राहतोय म्हटलं. ओनर जे काय डिपॉझिट वगैरे आम्ही नंतर बघू, पण आम्हाला आमची काळजी आहे. तर तो बोलला हां बळे, मी पण जास्ती राहत नाही, पण माझी मावशी राहते म्हणे. ती जी म्हातारी होती ती त्याची मावशी होती. तर ती मावशी आहे म्हणून मला राहावं लागतं म्हणे. कधी कधी मी मध्ये मध्ये येतो आणि मला पण आवाज आले आहेत म्हणे तिथे रात्री. बायांचा ओरडायचा आवाज, त्याच्यानंतर लहान बाळांचा रडायचा आवाज तिथे येतो त्याला कंटिन्यू. अमावस्या पौर्णिमा जेव्हा असते ना, तर त्याला कंटिन्यू आवाज येतो आणि तेव्हा तो तिथेच राहतो. मोस्टली तो तिथेच राहत असतो, लक्ष ठेवायला आजीवर, त्याच्या मावशीवर. तर मग आम्ही फायनली मग त्या फ्लॅटवर, ज्या फ्लॅटवर आम्ही आधी राहायचो, मित्र फ्रेंड राहायचा, तिथे आम्ही परत गेलो. सो आम्ही तिथे फ्लॅटवर शिफ्ट झालो मग परत PG नंतर. आणि त्याच्यानंतर तो फ्लॅट पण हॉन्टेड होता, आम्हाला ते नंतर आणि ते माहित कुठे पडलं. तो कोणता एरिया होता? इट वॉज जो एरिया आहे ना तिथे होता. तर तिथे काय झालं, तो जो फ्लॅट होता तो एकदम सरळ त्याचे डोअर्स होते. हॉलचा, देन आफ्टर किचन अँड देन एंडिंगमध्ये एका बेडरूम, लाईनीत एका रांगेत. आणि ते मला नंतर माहिती पडलं की तसा जो घर असतात ते नसतात घेत, किंवा आपण तिथे राहत नसतात म्हणून युजली असे म्हणतात. माहीत नाही त्याच्या मागे रिझन काय. तर पण जे सरळ डोअर असतात ना एका कोणत्या पण घरात, तर ते नसतात घेत. तर आम्ही तिथं राहत होतो. मी हॉलमध्ये झोपायचो आणि माझा फ्रेंड बेडरूममध्ये झोपायचा आणि मध्ये किचन होतं. तर तिथे काय व्हायचं, मला कंटिन्यू, आणि माझी डे शिफ्ट होती आणि माझा फ्रेंड जो आहे तो US शिफ्ट होता. तर तेव्हा काय झालं, मला कंटिन्यू वाटत राहायचं. मी रात्री एकटा राहायचो, तो रात्री ऑफिसला जायचा आणि मग पहाटे यायचा अराऊंड 3 o'clock आणि 4 o'clock मला. तर मग मी रात्री एकटा राहायचो आणि मग मला कंटिन्यू वाटत राहायचं की बेडरूममधून कोणतरी येत आहे म्हणून. मी लक्ष नाही द्यायचो आणि असं कधी झालं ना माझ्यासोबत तर मी लक्ष नाही देत. दुर्लक्ष करतो. हां, कारण तेच आपल्याला, मग आपण कंटिन्यू तेच विचार करत राहतो म्हणून मी लक्ष नाही दिलं. ते कधी वाटत राहायचं मला. मी त्याला पण सांगितलं नाही, काहीच नाही. मग त्याच्यानंतर आम्ही कसं राहायचो, एक आमचा 1 BHK समोर जो होता तो अपोजिट फ्लॅट जो होता तो एक सिंगल रूम होता. तसंच सेम वर. आणि तर आम्ही वरच्या फ्लॅटला पण एक फ्रेंड राहायचा आणि समोर याच्या ऑफिसचा फ्रेंड राहायचा माझ्या फ्रेंडच्या. आणि एक फ्रेंड वर जो ती मुलगी राहायची, माझ्या फ्रेंडची गर्लफ्रेंड होती ती. तर काय झालं की आम्ही वीकेंडी वगैरे भेटायचो, वीकेंड्सला वगैरे. मग एकदा काय झालं, पौर्णिमाच होती हां. तर मी दिवसभर पडलो आहे आणि त्या फ्लॅटमध्ये ना लिटरली खूप घाण राहायचो. असं मला OCD आहे, बट मी त्या फ्लॅटमध्ये अजिबात काही हायजीन नाही मेंटेन केला. कधी पण आंघोळ करायची, कधी पण जेवायचं, काही रुटीन नव्हता तिथे. घर पण घाण राहायचं. आणि तिथे म्हणतात ना की दरिद्री राहते म्हणून, दरिद्री असते काही, तर तसं सॉर्ट ऑफ तसं होतं. मग तिथे काय पौर्णिमा होती. पौर्णिमाला मी दिवसभर सिरीज बघत, फोन बघत होतो आणि सगळे फ्रेंड्स बाहेर गेले होते कुठेतरी. मग मला रात्री असं वाटलं की काहीतरी होतं आहे म्हणून माझ्यासोबत. मला झोप पण नाही. दिवसभर मी पूर्ण सिरीज बघितली, सकाळी लवकर उठलो होतो. त्याच्यानंतर मग दिवसभर पूर्ण सिरीज बघितली, ना खाल्लं ना पिलं, काहीच नाही. थोडंसं खाल्लं होतं आय गेस. आणि मग त्याच्यानंतर रात्री झोपायला गेलो, मला झोपच नाही येते. मग विचार केला काहीतरी विचित्र होत आहे माझ्यासोबत परत. मला तेव्हा रिअलाईज झालं की काहीतरी होत आहे म्हणून. मग मी माझ्या फ्रेंडला मेसेज केला, म्हटलं मला असं होतं आहे
तू लवकर ये. तो येईपर्यंत मला विचित्रच होतं, असं पूर्ण दाबल्यासारखं होतं मला पूर्ण सगळीकडून. आणि असं वाटतं की कोणतरी धावत आहे. बापरे. मग मी म्हटलं, मी त्याला कॉल केला, तो आला लगेच. तोपर्यंत तो बोलला की पूर्ण तू रेडी राहा. आणि गेलो, तो घ्यायला आला आणि मी फ्रेंडकडे गेलो जिथे होता तो नाईट आऊटला. तिथे गेल्यावर पूर्ण नॉर्मल झालो मी आणि तिथे लगेच झोपून गेलो. आणि 2-3 वाजताची गोष्ट, परत 2-3 वाजता, आणि हा माहीत नाही टाईम तर आहेच, तो एव्हरी टाईम म्हणतातच त्याला. तेव्हाच मग परत मी लगेच झोपून गेलो आणि नेक्स्ट डे उठलो पण व्यवस्थित. आणि मला नंतर नेक्स्ट डेला रिअलाईज झालं की लास्ट नाईट पौर्णिमा नाईट होती, फुल मून नाईट. मग मम्मीला सांगितलं, असंच युजली सांगतच असतो, असं जर का काही झालं तर सांगतो, छोट्या मोठ्या गोष्टी होतातच. त्याच्यानंतर मग तिथे माझ्या हर महिन्यात काही ना काही खर्च लागूनच यायचा. कधी मी आजारी पडायचो, कधी माझा ॲक्सिडेंट झाला आहे तिथे. मग काही ना काही, म्हणजे एका महिन्यात तर मी चालत्या माणसाला उडवलं, म्हाताऱ्याला. माझं कंटिन्यू लक्ष आहे, पण त्याला उडवलं मी, धडक मारली, गाडी एकीकडे गेली, मी एकीकडे आणि तो म्हातारा एकीकडे घासला गेला पूर्ण. मग त्याला उचललं, मग त्याच्या गाडीला खर्च आला मला. त्याच्यानंतर मग काय, मी एकदा खूप आजारी पडलो होतो, म्हणजे मला सिव्हिअर फूड पॉयझन झालं होतं. आणि डॉक्टर बोलले मला ब्लड निघायचं युरिनमधनं, खूप सिव्हिअर झालं होतं, डिहायड्रेशन. आणि काय म्हणतात, फ्रेंड्स तर बोलले होते की याला आपण घरी नेऊ नागपूरला आणि त्याला तिथेच ट्रीटमेंट देऊ म्हणून. इथे तर आपल्याकडनं होणार नाही, कारण खाणं पिणं, मग त्याचे मेडिसिन्स वगैरे, आपण बॅचलर्स कोणतरी लक्ष ठेवायला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि सगळे कामावर वर्किंग होतं. जाणारे. हां, एक्झॅक्टली. तर मग यांनी विचार केला की मग ठीक आहे, बोलले ते आपण घरी घेऊन जाऊ. पण मी म्हटलं मी नाही जाणार, मी अशा हालतमध्ये तर नाही जाऊ शकत. ते बोलले आम्ही जाऊ. म्हटलं नाही, मी नाही येणार. घरच्यांना पण फोन करून सांगितलं की मी इथेच ॲडमिट होईल, 2 दिवस हॉस्पिटलमध्ये थांबेल आणि मग घरी येऊन जाईल, म्हणजे परत. तर हॉस्पिटलमध्ये गेलो, तिथे पण ते बोलले की तुम्हाला 7 दिवस अटकून ठेवतात. ते क्लेम जर का आपण केला ना तर त्यांना माहिती पडलं आपल्याकडे मेडिक्लेम. हां, मेडिक्लेम आहे, तर ते 7-8 दिवस डिस्चार्ज देतच नाहीत. तर मी म्हटलं हे तर इतकं तर होणारच नाही आपल्याकडनं, ऑफिस वगैरे आहे तर. मग मी नॉर्मली एका क्लिनिकमध्ये गेलो कॉन्टॅक्ट थ्रू एका फ्रेंडच्या, आणि त्यांनी मेडिसिन्स दिल्या, सलाईन लावून दिली मला तिथेच. जवळपास 2-3 तास तिथेच होतो मी हॉस्पिटल, सलाईन वगैरे लावली आणि मग घरी पूर्ण चालत फिरत आलो मी. आणि मग आणि ती इतकी लेवल, म्हणजे तेव्हा इतकी घाण झाली होती, मी इथून खायचो आणि लगेच मी वॉमिट करायचो किंवा वॉशरूमला चाललो, पोटात काय राहायचं, काहीच नाही राहायचं. त्याच्यानंतर मग युरिन कंटिन्यू ब्लडचीच व्हायची, नॉर्मल झालीच नाही. मग फ्रेंड्सने तर मला डिसाईड केलं होतं की बस, जर का हा 2 दिवस आणखी इथे पुण्यात राहिला तर हा डेड आहे म्हणून. इतकी वाईट परिस्थिती झाली होती. आणि तेव्हा मी चांगला वेट गेन केलं होतं, जिमला जायचो, चांगला वेट गेन केलं होतं, अराउंड 70 झालं होतं माझं तेव्हा. आणि त्याच्यानंतर मग परत मी 55 वर येऊन गेलो, म्हणजे लिटरली एवढं वजन कमी झालं होतं माझं. पूर्ण खाणंच सोडलं होतं मी. आणि ते झालं. मग तेव्हाच आजारपणात मला एक हॉलमध्ये झोपायचं, मला असं लिटरली तिथे हॉलमध्ये लटकून दिसतंय. झोपेतून उठलो, असं आपण उठतो ना झोपेतून असं रात्रीमध्ये, लिटरली अशी पूर्ण बॉडी दिसतेय मला तिथे. ते झालं. मग मी माझ्या फ्रेंडला सांगितलं की असं असं झालं माझ्यासोबत. तो बोलला मे बी असेल म्हणून. आणि त्याच्या आधी जेव्हा फ्रेंड राहायचा, मी नसताना, मी नागपूरला होतो तेव्हा, आमच्याकडे 2 कॅट्स होते, एक असलन आणि एक सिम्बा म्हणून. तर ते तिथे म्हणतात ना की कोणी जात असलं किंवा काही असलं तर ॲनिमल्स घेतात म्हणून आपल्यावर. तर ते दोघं पण 2 दिवसात गेले तिथे. बापरे. आणि त्याच्या आधी जिथे राहायचा फ्लॅटवर, तिथे ते नॉर्मल होते, खूप चांगले होते तिथे. आणि जसे त्या फ्लॅटवर आले 2-3 महिन्यात ते पण गेले. हो. कसे काय आजार त्यांनी सांगितलं मला की तो बोलला की तो बाहेर गेला होता, कुठेतरी फायटिंग झाली एका कॅटची, आणि मग त्याचं इन्फेक्शन लागून मग दुसऱ्याला पण लागलं. आता जायचं तर तो कसा पण, तो स्वतःवर घेतलाच आहे त्याने, तो कोणत्या पण रिझननी जाणारच होता तो. तर तो गेला मग. आणि तो मी मागे जेव्हा पुण्यात होतो 6 मंथसाठी, तेव्हा मी अडॉप्ट केला होता तो एक कॅट. आणि मग तो थोडा होता माझ्या क्लोज, तोच गेला. तर ठीक आहे. मग त्याच्यानंतर आम्ही फ्लॅट सोडला. तो फ्लॅट सोडल्यावर मला माहिती पडलं की तिथे एका मुलीच्या बाबांनी, म्हणजे एका माणसाने तिथे सुसाईड केलं होतं. आणि दॅट वॉज अ इलिगल स्पेस, जी हडपलेली असते ना जागा,
तर त्या लँडमध्ये एक लँडमध्ये 2 पार्टिशन करून बिल्डिंग्स बांधल्या होत्या आणि ती हडपलेलीच होती जागा. मग हे माहीत पडलं मला. नंतर मग मी असंच एका दिवशी रात्री मी फ्रेंडकडे, तिथे फ्रेंड राहत होता आणखी एक दुसरा, गेलो तिथे रात्री आणि मग मला कुत्र्यांचा आवाज येत होता भुंकायचा रात्री. कुत्र्यांना म्हटलं हाकलतो जाऊन खाली. आणि मी फर्स्ट फ्लोअरला राहायचो तेव्हा आम्ही तिथे. कुत्र्यांना खाली हाकलायला गेलो, दगड मारला मी. हा एक फ्लॅट आम्ही जिथे राहत होतो आधी आणि त्याच्या बाजूला लगेच चिपकून एकदम एक सिंगल वॉल, कॉमन वॉल होती त्या बिल्डिंगची. तर खाली त्या बिल्डिंगमध्ये कोणीच नाही राहायचं बाजूच्या. तर तिथे काय झालं, पार्किंगमध्ये मी जसा दगड मारला असं साईडला, आपण सरळ बघतो आहे तर आपल्याला साईडचं विजन दिसतं थोडं. बरोबर. तर असंच तिथे काहीतरी घाबरल्यासारखं झालं. मी जसा दगड मारला ना कुत्र्यांना, तर तिथे घाबरल्यासारखं. म्हटलं हे काहीतरी विचित्र झालं. मी लगेच वर पळत गेलो आणि मी मित्राला सांगितलं की म्हटलं नीचे ऐसा ऐसा हुआ मेरे साथ. बोला है यार, बोले ये जगह बहुत ख़राब है, बोले मैं भी निकल लूँगा, बोले मेरा काम होने के बाद. तो पण काही थोड्या वेळेसाठीच आला, काही दिवसांसाठी आला होता तिथे. आणि मग तो पण तिथे तो प्रे वगैरे करतो, हेच मुस्लिम. तो नमाज वगैरे कंटिन्यू प्रे करतो, सगळं करतो. पण तो तिथे गेल्यावर तिथे पण त्यांनी नमाज पढणं सोडलं होतं. फक्त तो फ्रायडेला प्रे करायचा आणि मग तो डेली प्रे असतात ना त्यांचे काहीतरी, तर तो ते पण नाही करत होता. फक्त फ्रायडेला जे असतं त्यांचं तेच करायचा तो. तर अशी झाली मग स्टोरी ती. आणि मग आम्ही परत दुसऱ्या ज्या फ्लॅटवर गेलो, इट वॉज व्हेरी गुड. त्यात काय नाही अनुभव. त्याच्यात काहीच नाही आलं. मग त्याच्यानंतर ते पण आम्हाला 8-10 महिन्यात सोडावं लागलं, कारण ती जी बिल्डिंग होती स्टँड अलोन बिल्डिंग होती. तर ती बिल्डिंग PGला दिली, कारण त्याचे फ्लॅट्स नव्हते जात, विकल्या नव्हते जात आणि त्यांनी रेंटवर ठेवले होते काही फ्लॅट्स. तर त्याचे रेंट विकल्या नव्हते जात म्हणून त्यांनी पूर्ण बिल्डिंग रेंटवर PGवाल्याला देऊन दिली. तर मग ते आम्ही सोडलं आणि मग नेक्स्ट फ्लॅटवर गेलो. नेक्स्ट फ्लॅटवर तो पण खूप चांगला फ्लॅट होता. पण तिथे एक सडनली एक इन्सिडेंट झाला माझ्यासोबत की रात्रीच्या वेळेला हा ऑफिस गेला होता ॲज युजल माझा फ्रेंड. आणि तेव्हा त्याच्या घरनं ना हे आले होते, स्वीट्स आले होते जे घरी बनवतात ना, रवा आणि लाडू, याचे रवा आणि बेसनचे लाडू, ते बनवले त्यांनी, घरून आणले होते. आणि ते काय थोडे कच्चे टाईप होते, भाजलं नव्हतं गेलं. आणि मी विचार केला की ते ठीक आहे, आपण फोडेल पूर्ण ग्राइंडरमध्ये मिक्सर करून आणि ते भाजलं आणि मग परत हे करून टाकेल, त्याचं लाडू बनवेल. तर ते केलं मी आणि ते करायला घेतलं मी किचनमध्ये. सो किचन असा होता छोटा इतकं आणि त्याच्यानंतर पूर्ण हॉल इतका मोठा आणि मग त्याच्या मागे बेडरूम होतं त्याचं. तर मी किचनमध्ये करायला घेतलं, जसं पूर्ण मिक्सरमध्ये टाकलं मी, एकदम अनइझी व्हायला लागलं मला. म्हणजे काहीतरी विचित्रच होतं आहे, असं पूर्ण दबल्यासारखं. मला एक माहीत नाही काय होतं, तर कधी फील झालं ना, पूर्ण असं दाबल्यासारखं मला असं वाटतं की कोणतरी दाबतं पूर्ण सगळीकडनं असं. तसं सेम मला व्हायला लागलं. मी तरी बनवतो आहे, मी इग्नोर केलं आणि म्हटलं मला लाडू खायचे आहेत, मी आधी लाडू खाणार, म्हणून मी बनवायला घेतले. तर मी ते घेतले आणि मग ग्राइंडरमध्ये पूर्ण बारीक केलं, भाजायला घेतलं, तूप टाकलं. तूप टाकायच्या आधी खाली सांडलं ते आणि म्हटलं हाताने घसरलं असेल म्हणून मी इग्नोर केलं आणि मी तूप पडत कढईमध्ये टाकलं आणि भाजतोय. आणि हा असं किचनचा जो स्टेज असतो तसा होता आणि इथे साईडला गॅलरी होती. तर ते स्टेजला जे हे असतं ना, आपण नॅपकिन्स वगैरे ठेवतो, मार्बलचा एक उभा असतो, तर तिथनं मला असं कंटिन्यू वाटते की कोणतरी मला मागत आहे म्हणून. नंतर रिअलाईज झालं आपण हनुमान चालीसा लावली तरी पण काहीच इम्पॅक्ट नाही. मला कंटिन्यू वाटते की कोणतरी मागत आहे. आता सपोज मी तुझ्यासमोर खातोय, खूप चांगलं खातोय, तर तुला इच्छा होणार ना की तुला पाहिजे म्हणून. तर तसं सेम होत होतं मला. मी बनवतोय, मला असं कंटिन्यू वाटत आहे कोणतरी, कधी साईडनी वाटत आहे, कधी मागून वाटत आहे कोणतरी मागत आहे म्हणून. म्हटलं यार हे थोडं अवघड चाललं आहे माझ्यासाठी. मग तरी पण मी हार नाही मारली आणि मी त्याच झोनमध्ये होतो. मी तरी पण बनवून करतोय ते लाडू. मी साखर टाकली, सगळं झालं, लाडू बांधलेत आणि मग मला असं वाटलं की कोणतरी मला मागत आहे. मला तेव्हा क्लिक झालं की काहीतरी गडबड आहे, मला कोणतरी मागत आहे, मला असं रिअलाईज झालं.
मग ते काय केलं, छोटा लाडू बनवला मी, कटोरीमध्ये ठेवला आणि बाहेर ठेवून दिलं ते पाणी. आणि म्हटलं कोणाची इच्छा असेल, कोणाची काय असेल इच्छा म्हणून मागत असेल म्हणून मी ठेवून दिलं ते बाहेर. तर ते झालं आणि मला आता मी झालं म्हणजे मी केलं आणि ठेवून दिलं ते. आता मला जायचं होतं किचनमधून हॉलमध्ये, हॉलमधून बेडरूममध्ये. आणि माझी खूप घाण सवय आहे, आपण जिथे बसून असलो ना तिथलाच एक लाईट चालू ठेवेल, बाकी सगळे बंद करून ठेवतो. तर मी किचनचा लाईट चालू आणि हॉल बेडरूमचा बंद. आता फक्त मी फोन टॉर्च लावायचा आणि मला ती लाईट बंद करायची होती किचनची, सो दॅट मी जाईल म्हणून. मग मी आणि माझा जो टॉर्च आहे नोटिफिकेशनमध्ये आपण क्लिक करतो ना, तर तसं करत माझं होतच नाही, बटनच नाही चालली, बोटच नाही चाललं आहे माझं त्या बटनवर. म्हटलं काय करू, माझी फुल फाटली होती तेव्हा. मग मला कॉल आला फ्रेंडचा, सडनली त्या मोमेंटला कॉल आला माझ्या फ्रेंडचा की त्याला काहीतरी काम होतं. म्हटलं रुको 2 मिनिट. टॉर्च लावलं, लाईट बंद केलं, पळत पळत बेडरूममध्ये गेलो, फॅन लावला, लाईट दोन्ही लावलेत आणि बसलो. आणि मी त्याला सांगितलं, म्हटलं थँक्यू सो मच, बोला तुमने कॉल किया ये टाइम पे मुझे, मेरे साथ ऐसे ऐसे हुआ. आणि तोच फ्रेंड होता ज्याच्यासोबत मी डिस्कस केलं होतं त्या लास्ट फ्लॅटला की मला असं असं झालं होतं. ते मारलं, जो दगड मारला होता ना मी, तर त्याला सांगितलं होतं, तो होता तिथे. त्याला माहिती आहे की माझ्यासोबत होत राहतात म्हणून. तो बोला ठीक आहे अभी ख्याल रख, बोले वो आएगा तो, माझा जो फ्रेंड आहे रूममेट वो आएगा तो देख लेना बोले. मग तसं झालं. मग मी नेक्स्ट डे सांगितलं मम्मीला की असं असं झालं म्हणून. मम्मीने स्ट्रिक्टली मला बोलली की 12च्या आधी जे काही जेवण बनवायचं तुला 12च्या आधी कर म्हणून, त्याच्यानंतर करायचं नाही. आणि म्हणतात ना की रात्री सोल्स येतात, त्यांना जे काही अपूर्ण इच्छा वगैरे असते असं म्हणतात, मागत हां. तर आणि गोड कधीच बनवत नाही, किंवा फ्राईंग आयटम जे राहतो तळण्याचं ते पण आपण रात्री अवॉइड करतो आपण, असं होतं तो. आणि त्याच्यानंतर मग तो सोल मे बी तिथेच राहिला असं मला वाटतं कधी कधी. अच्छा, ती आत्मा तिथेच होती. हां, मे बी आता माहिती नाही, म्हणता येईल. कारण मी बेडरूममध्ये झोपायचो आणि बेडवर झोपायचो कंटिन्यू. मला दारातनं अशी ती बघते आणि लिटरली बघतीये ती मला. मी फोन बघतोय आणि आपल्याला साईड विजन असतो, एक असं हलकंसं वाटतं की असं लिटरली बघतेय ती. मी बघितलं तिकडे, गायब. आणि परत मग फोनमध्ये लक्ष दिलं आणि माझ्या माइंडमध्ये तसंच नाही, सबकॉन्शियसमध्ये माइंडमध्ये जर का चालत राहिलं तर गोष्ट वेगळी आहे. पण माझ्या डोक्यात मी आता ऑफिसमधनं जस्ट आलो आहे, रेस्ट करतो आहे, जेवण वगैरे सगळं झालं, मी बघतोय रील स्क्रोल करतोय, इंस्टाग्राम बघतोय, काही पण बघतोय, कंटिन्यू दिसते ती मला. म्हटलं जाऊ दे, आपण इग्नोर केलेलंच बेटर आहे. त्याच्यानंतर मग माझ्या फ्रेंडला पण दिसली आहे. आणि मग माझी कझिन आली होती, तर ती झोपली आहे बेडरूममध्ये, तिच्या बाजूला लोड ठेवला होता ब्लॉस्टर. तिला झोपेत वाटलं की तिच्या बाजूला कोणतरी झोपलं आहे म्हणून तिने लोड फेकला जोरात आणि ओरडली. आणि मग मला कॉल केला तिने, ती बोलली माझ्यासोबत असं. म्हटलं अवे काही नाही, म्हटलं तिथे असं काहीच नाही घाबरायची गोष्ट, चांगला आहे म्हटलं तो फ्लॅट. आणि तेव्हा काहीच मला वाटत नव्हतं. म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर मग आम्ही तो फ्लॅट सोडला आणि ॲज पर रूल जे ओनर्सचं असतं ते पेंट करून द्यावं लागतं त्यांना. अच्छा. आमच्या तिकडे. तर आम्ही म्हटलं कशाला खर्च, पेंटरला बोलवायचो. तो पेंटर 5,000 बोलत होता. म्हटलं नको, आपण स्वतःच करू. मी ॲज अन आर्टिस्ट पण आहे, मी कधी कधी पेंटिंग वगैरे करतो. म्हटलं आपणच घर पेंट करू. त्यासाठी आम्ही मशीन मागवली पेंटिंगची. आणि पेंट कोणी हाताने करत नाही, माझा फ्रेंड आणि एक यांनी करतो आहे. आणि एक नुसतं बसला आहे फ्रेंड जो होता आमच्यासोबत, 30 रातचाच आला होता हेल्पसाठी, तो बसला आहे नुसतं. आम्ही दोघं पेंट करतोय. बेडरूम झाला, हॉल झाला, आली किचनची वेळ. नाही, किचनच्या आधी हॉलमध्ये माझ्याकडे लव्ह बर्डचा केज आहे इतकं मोठा, ठीक आहे. तर तो मी बाहेर ठेवला आणि सामान पूर्ण शिफ्ट केलं होतं. फक्त लव्ह बर्डचा केज माझ्या खूप जवळ आहेत, क्लोज आहेत ते लव्ह बर्ड, म्हणून मी त्यांना ठेवलं तिथे. म्हटलं मी स्वतः घेऊन जाईल ऑटोमध्ये त्यांना. तर मी त्यांना बाहेर ठेवलं, पेंटिंग चालू होती म्हणून. आणि डोअरमध्ये जो पॅसेज असतो ना, खाली स्टेअर्स आणि वर स्टेअर्स होत्या, इथे जो मध्ये पॅसेज असतो तिथे त्यांना ठेवलं. आणि डोअरची थोडीशी गॅप उघडी होती, दरवाजा उघडा होता. तर तेव्हा काय झालं, आणि ही सेम टाईम 2-3 वाजताची गोष्ट. आम्ही 2 वाजता रात्री पेंट करतोय. तर तेव्हा काय झालं, आम्ही पेंट करतोय आणि मला सडनली तिथे दिसलं कोणतरी केजजवळ. आणि मला कलर आठवतो, नेव्ही ब्लू सॉर्ट ऑफ कलर होता. आणि उभी आहे तिथे दरवाजा उघडून, कोणीच नाही पाहिजे.
म्हटलं यार, पण मला खूप चांगल्याने आठवतं की तिथे होतं कोणतरी, मला बघत होती ती. मी त्याला फ्रेंडला सांगितलं, मी तेव्हा काहीच नाही सांगितलं, मी नंतर सांगितलं नवीन फ्लॅटला आल्यावर. आम्ही खूप असे फ्लॅट चेंज केलेत या इन्सिडेंटमुळे आणि याच्यामुळे. तर तिथे नवीन फ्लॅटवर गेल्यावर सांगितलं त्याला. मग हॉलमध्ये हे झालं, किचनमध्ये मी पेंट करतोय, किचनचा डोर आणि त्याला कनेक्ट हॉलचा डोर होता आणि जस्ट त्याला लागून मेन एंट्रन्स होता. तर मी पेंट करतोय आणि एक पॉईंट असा आला की मेन एंट्रन्समधून अशी येऊन मला या दरवाज्यातून ती बघतीये आणि मी पेंट करतोय. अरे ते इतकी फाटली, मी म्हणजे असं डायरेक्ट अशी समोर डायरेक्ट नाही समोर दिसायचं. नाही, समोर एकदाच दिसली जेव्हा ती उभी होती तिथे आणि ती क्लिअर कट बघितलं मी, मला तिथे दिसतीये म्हणजे बाहीत होती ती कन्फर्म. मी बोललो फ्रेंडला की काकू आल्यात म्हणून. मला वाटलं की कोणी खालचे असतील आणि तिथे अंधार जास्ती, लाईट नव्हता जास्ती, अंधार होता म्हणून शॅडो टाईप दिसलं मला, पण इट वॉज कन्फर्म की कोणतरी होतं तिथे. हा. बापरे. आणि मी तेव्हा कोणालाच नाही सांगितलं. म्हटलं जर का आत्ता कोणाला सांगितलं तर सगळे निघतील आणि माझं पेंट तसंच राहील. मी त्या थिंकिंगमध्ये मी कोणालाच नाही सांगितलं. आणि नंतर सांगितलं फ्रेंडला नेक्स्ट डे की म्हटलं मला असं लास्ट डेला पण दिसली म्हटली ती. आणि याच्या आधी आमचं डिस्कशन झालं होतं की आपल्याला कोणतरी बघतं म्हणून वाकून, कारण त्याला पण बघायची ती, डे टाईमला सुद्धा बघायची ती. आणि मग त्याच्यानंतर इकडे आलो तर हा तर आता जिथे राहतो तो फ्लॅट खूप चांगला आहे. असं झालं ते. आणि मग तिथे नक्की कोण होती ती बाई, माहिती पडलं कधी तुम्हाला? माहिती नाही पडलं. म्हणजे मी कधी हे केलंच नाही की तिथे जाऊन ट्रायच केलंच नाही की आपण बघावं की कोण आहे म्हणून तिथे. मे बी ते अट्रॅक्ट आणखी होईल आणि आपण जिथे राहतो तिथे पण उगाच कशाला, म्हणून मी कधीच ट्राय नाही केलं की कोण आहे म्हणून ते. असं होतं ते. आणि त्याच्यानंतर मग मी इथे आलो जिथे राहतोय आता, लोणावळ्याला. तर जो फॉरेस्ट रोड आहे पूर्ण, म्हणजे मध्ये काहीच नाही, घरं काहीच नाही तिथे, एखादं घर आहे आणि जंगल आहे, पूर्ण जंगल. तर आत्ता रिसेंटलीच ही गोष्ट आहे, चतुर्थी होती नेक्स्ट डेला. तर मी काय डिसाईड केलं, आता मी जातो, माझं लॉगआउट होतं 10:30 रात्री. तर जाईपर्यंत पूर्ण दुकानं वगैरे बंद होतात, शॉप्स. तर मी विचार केला की नेक्स्ट डे माझा फास्ट राहतो, म्हणून मी डिसाईड केलं की काहीतरी दही वगैरे घेऊन जायचं म्हणून. तर मी दही घेतला आणि स्वीट घेतलं काहीतरी. मी निघालो आणि घेतलं पूर्ण. तर मी लेफ्ट घेतला आणि मग स्टार्टिंगलाच जस्ट, आणि तो रोड थोडा हॉन्टेड आहे म्हणतात आणि त्या रोडला काही लाईट्स वगैरे नाही आहेत जास्ती, म्हणजे मध्ये एक असं आहेत. तर तिथं पूर्ण अंधार राहतो. तर माझा रोडचा रोड तोच आहे. तर मी हनुमान चालीसा लावून रोज जातो तिथे. तर मी लेफ्ट घेतला आणि मला तिथे एक माणूस लिफ्ट मागतोय. मी म्हटलं याला लिफ्ट, मी कोणालाच लिफ्ट देत नाही, युजली कोणालाच देत नाही आता, कारण जमाना राहिलाच नाही की कोण भरोसाच नाही येतो. तर मी लेफ्ट घेतला आणि मला तिथे क्लिक झालं की मला हनुमान चालीसा लावायची आहे म्हणून. मी तसा टर्निंगलाच लावतो, पण मी लेफ्ट घेतल्या मला क्लिक झालं. मी हनुमान चालीसा लावली फोनमध्ये आणि निघालो. त्याच्या तोंडावर, चेहऱ्यावर असं लाईट मारला मी, अप्पर डिप्पर केलं. तिथे माणूस उभा होता, लिफ्ट मागितली, मी नाही दिली, सरळ गेलो. रोडच्या मध्ये, पूर्ण त्या पॅचच्या मध्ये मला असं फील झालं की माझ्या कोणतरी मागे बसून आहे. म्हटलं असेल म्हटलं कोणी, कारण युजली तो रोड खूप सुनसान राहतो रात्रीच्या वेळेला आणि 11 वाजता तर कोणीच नाही राहत जास्ती गाड्या. तर मला मध्ये वाटलं की कोणतरी आहे मध्ये माझ्या मागे बसून. मग मी मागे तर बघता नाही येत, मागे बघायचंच नसतं गाडी चालवताना, म्हणून मी मागे नाही बघितलं. लाईट होता, लाईटच्या शॅडोमध्ये मी गाडीची जी शॅडो पडते आपली रोडवर त्याच्यामध्ये बघितलं, कोणीच नाही दिसलं. मिररमध्ये बघितलं, कोणीच नाही दिसलं. मी निघालो आणि माझ्या एरियामध्ये पोचलो. घराच्या 500 मीटर, 1 किलोमीटर आधी मला तो सेम माणूस परत दिसला. म्हटलं हे थोडं विचित्र झालं माझ्यासोबत. आणि जाताना जो रोड आहे तिथे मला तो माणूस कोणाला लिफ्ट मागून नाही दिसला ना कोणासोबत दिसला. आणि मग म्हटलं हा माझ्या आधी कसा पोचला. तोपर्यंत मी नॉर्मली विचार करत होतो की हा माझ्या आधी कसा पोचला. नंतर मला लक्षात आलं, हो माझ्याकडे दही आणि हे जे असतं ना ते पण अट्रॅक्ट करतं ना यांना, सोल्सला. तर म्हटलं हे काहीतरी आहे. मी घरी गेलो, आंघोळ केली गंगाजलनी आणि मग बाकीचं सामान काम केलं माझं. बापरे.
तो खूप हॉरिबल इन्सिडेंट होता. आत्ता रिसेंटलीच घडला, चतुर्थीच्या आधीची गोष्ट आहे. खूप आता दुसरा एक कोणता इन्सिडेंट सांगणार होतास? तो इन्सिडेंट म्हणता येईल थोडा पर्सनल आहे. ठीक आहे. तर माझी आत्या अराउंड 2020मध्ये गेली. ठीक आहे. 2020मध्ये खूप क्लोज होती माझ्या, म्हणजे अति जास्ती क्लोज. कारण ग्राउंड फ्लोअरला आत्या राहायची आणि वर फर्स्ट फ्लोअरला मी राहायचो. तर असं झालं की ती गेली, सगळं झालं. बट थोडं आधीच गेली. एज जे असतं ना त्याच्या आधीच ती एक्सपायर झाली. तर त्याच्यामुळे तुला पूर्ण फॅमिलीलाच हे होतं, धक्का बसला होता की इतके लवकर कशी गेली. तर काय झालं, ते पूर्ण झालं, विधी वगैरे सगळ्या झाल्यात. काही दिवसांनी आणि म्हणतात ना की जर का कोणी लवकर गेलं किंवा त्यांची इच्छा असते राहायची, जगण्याची, तर त्यांच्यासाठी ती पूजा करतात, कोणती तरी करतात. तर तेच आत्याची जी सून आहे त्यांनी केलं आणि माझी मम्मी, आम्ही खाली आत्या राहतात आणि वर आम्ही राहतो. तर त्यांनी डिसाईड केलं काहीतरी पूजा करायची म्हणून. मी बाहेर गेलो होतो, मला माहितीच नाही काय चालू आहे. तर मी सकाळी बाहेर गेलो फ्रेंडसोबत आणि घरी आलो. मी गेट उघडलं, मला आत्या दिसली तिथे बसून. मी गेट बंद केलं. मला काहीच लक्षात नाही माझं की आत्या आहे की नाही, कारण तो पिरियड असा होता की आपण बिलीव्हच नाही करत की व्यक्ती गेली आहे म्हणून. म्हटलं आत्या बसून असेल, मी असा विचार करतोय. मग मी वर जायला लागलो. हॉलचा डोअर जो आहे तिथे मला परत आत्यासारखं दिसलं, भास झाला. मी वर गेलो, मग मी परत खाली आलो, मला आत्या दिसली. कारण मला तेव्हा नंतर क्लिक झालं की आत्या तर नाही आहे. मी खाली आलो, परत बघितलं कोणीच नाही तिथे. वर गेलो मग मी आणि नंतर मम्मीला सांगितलं, मम्मी मला आत्तू दिसली. म्हटलं हा. म्हणे आत्तूचं मन होतं म्हणे अजून राहायचं, तर मे बी असेल म्हणे. पण त्याच्यानंतर मग ती विधी जी करतात त्याच्यानंतर मग नाही दिसली कधी. त्याच्या आधी पण ज्या दिवशी आत्ता गेली माझी, सगळं फ्युनरल वगैरे झालं आणि रात्रीची वेळ होती. तर आमचं घर कसं आहे, मागे घर आहे आणि समोर खूप मोठा स्पेस आहे वरच्या साईडला, फर्स्ट फ्लोअरला. तर आम्ही सगळे झोपलोत, पाहुणे वगैरे होते, सगळे खाली झोपलेत, बाकीचे वर झोपलेत, जेंट्स लोक वगैरे. तर मम्मी माझ्या घरून खाली गेली झोपायला, लेडीज सगळ्या खाली होत्या म्हणून. आणि माझा भाऊ बाहेर कंटिन्यू पबजी गेम चालू राहतात त्याचे गॅलरीमध्ये बसून. तर मम्मी बोलली त्याला की तू बाहेर जास्त वेळ राहू नको म्हणे, घरात चालला तर झोप म्हणे, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे म्हणे, लोक राहतील, पाहुणे राहतील. तर माझी मम्मी खाली गेली, हातमध्ये आला, मम्मीचा वेट केला खाली गेला का म्हणून. तर 5 मिनिटात लगेच खाली जाईल म्हणून तो परत निघाला बाहेर आणि बघतोय तर कोणतरी उभा आहे तिथे. त्याला वाटलं मम्मी आहे म्हणून तो घाबरून परत घरात आला. त्याला वाटलं की मम्मी ओरडेल म्हणून. त्याला कारण बाहेर जायचं होतं गेम खेळायला, बसायला. तर तो मम्मीला म्हणतो तू का नाही, नेक्स्ट डेला मम्मीला म्हणतो तू का बरं बाहेर होती म्हणे उभी. मम्मी म्हणे मी तर डायरेक्ट खाली गेली होती. मग मम्मीला नंतर क्लिक, ते भावाला सांगितलं. नंतर भावाला म्हणे की मीच होती म्हणे, असं सांगितलं काहीतरी. आणि मग मम्मीला नंतर क्लिक झालं की कोणतरी होतं. मग ते परत काहीतरी केलं त्यांनी तिथे. काच जे असतात ना बांगड्यांचे, ते काच पूर्ण आपल्या घरापासनं तर जिथे आपण बॉडीला हे केलं आहे, फ्युनरल केलं आहे, तिथपर्यंत पूर्ण ते टाकत गेलं. सो दॅट ते म्हणतात असं की परत नाही यावं म्हणून. तर ते टाकत गेलं आणि मग त्याच्यानंतर मग मला दिसली ती जेव्हा विधी केली होती 1 महिन्यानंतर. आणि त्याच्यानंतर मग कधीच तुझी नाही. काय बोलले ते? 2-3 दिवस नंतरचीच गोष्ट आहे काहीतरी. ते एरवी झाली होती आय गेस. तर त्याच्यानंतर काय झालं की मी खाली झोपायला गेलो आत्याच्या रूममध्ये. आत्या जिथे झोपायची तिथे झोपायच्या आधी मी विचार केला, म्हटलं ही आत्याच्या जागा, कारण आत्याची खूप जास्ती क्लोज होतो मी. तर मी जस्ट डोक्यात विचार करून झोपलो की ही आत्याची जागा आहे म्हणून मी आत्याच्या जागेवर झोपतोय. थोड्यात मला जॉग आला की आत्या इथे बसली आहे माझ्या आणि म्हणते माझी जागा आहे ती, उठ, माझी या जागा आहे, उठ. मी मम्मीला नेक्स्ट डे सांगितलं. मम्मी म्हणे जाऊ दे म्हणे, नको झोपत जाऊ. नको झोपत. मग मी त्याच्यानंतर खूप दिवस तरी मी त्या रूममध्ये गेलोच नाही, कारण मलाच कसं तरी व्हायचं ते रूम बघून. कारण जर का ती रोज व्यक्ती त्या रूममध्ये आहे आणि तुम्ही सडनली जाल तिथे नाही आहे, तर वाटतं ना की मग मी नाही गेलो तिथे. मग नंतर आता नॉर्मल झालं, आता काही वाटत नाही. पण आहेत अजून पण मी मिस करतो आत्याला. तर असं होतं. दुसरा इन्सिडेंट कोणता सांगणार? दुसरा इन्सिडेंट माझा, आउटिंगला गेलो होतो आम्ही.
आम्ही सगळे फ्रेंड्स लोक गेलो. जे नागपूरचे जे फ्रेंड्स आहेत माझे ते सगळे गेलो. 2 कार्स केल्या, एक फ्रेंडची होती आणि एक ही केली रेंटवर गेली. कपल्स आणि सगळे फ्रेंड्स लोक गेलेत. रात्री पोचलो आम्ही आणि तेव्हा तिथे ड्रिंक्स वगैरे केलेत, फ्रेंड्स जे ड्रिंक्स करतात, आणि बसलो होतो आम्ही. सगळ्यांना जे ड्रिंकर होते एकदम त्यांची इच्छा झाली की बीचवर जायचं रात्री, म्हणून रात्री बीचला गेलो. आणि त्या बीच साईडला एक घाट जे असतं ना, स्मशानभूमी, ती होती. स्मशानभूमी तिथे लोक थांबले आहेत, दुसरे लोक होते तिथे, ते बघतात लोक. मग आमच्यासोबत मुली पण होत्या. मित्र काय बोललेत, आपण इथनं दुसऱ्या बीचवर जाऊ, तिथे घाट नाही. मग तिथे गेलो. तिथे एकदम काळोख, म्हणजे समोर जरी व्यक्ती उभा असला तरी पण नाही दिसतो, काहीच लाईट वगैरे. आणि तो बीच म्हणजे असं नॉर्मल हे होतं तिथनं. तर बीचवर गेलो होत्या आणि सडनली ते गेट होतं, तिथे गेटला क्रॉस केलं मी, माझी फ्रेंड होती एक आणि एक कपल होतं. तर आम्ही 4 जण असे समोर मागे होतो आणि बाकीचे समोर गेलेत. मी हात पकडून, आम्ही 4 पण हात पकडून असे चाललो आहे. आणि एक सडनली हवा आली एकदम, आणि जसं फिल्म स्टाईलमध्ये येतात ना अशी हवा, एकदम पूर्ण वारा आला. मी जोरात ओरडलो, मी नाही जाणार म्हटलं त्याच्या पुढे. ज्याला जायचं आहे ते जा, मी जाणार नाही, दॅट्स इट. माझा रूममेट पण होता, तर तो बोलला की नाही, बोले आपण नाही जाते, बोले इसको दिखता है, बोले आपण नाही जाते. त्यातली एक फ्रेंड होती, तिला जायचं होतं. म्हटलं तू जा, तुला जायचं असेल तर, मी जाणार नाही, मी इथे एकटा थांबेल. तुम्हाला ज्यांना जायचं आहे ते जा, तिथे मरा, काही पण करा, मी येणार नाही. नाही असं थोडी असतं, मग तू काही पण ॲक्टिंग करतो. म्हटलं ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे, बाकीचे मी एक्सप्लेनेशन देणार नाही. तर ते झालं. मग तिथे आम्ही गेलोच नाही मी तिथे. आणि तिथे सडनली असं हवा आली ना, त्याच्यामुळे मला पूर्ण वाईब्स तिथलं म्हणजे असतात ना, ते पूर्ण जाणवल्या. आणि मग तिथे गेलोच नाही मी. आम्ही सगळे उभे होतो साईडला, 4 जण. त्यांनी धिंगा मस्ती केली, तिथं ओरडले आणि चालले आले परत. मग आम्ही घरी गेलो. तिथनं मग जो स्टे केला होता तिथे पण थोडं मला वाटलं, मी कोणाला बोललो नाही तिथे, असं काही झालं नाही तिथे रिअल इन्सिडेंट, बट तिथे थोडं मला ती जागा वाटली नाही. मग नेक्स्ट डे आम्ही तिथनं चाललं गेलो आणि घरी परत येऊन गेलो. असं होतं. आणि ते बसवालं कोणतं इन्सिडेंट होतं? हां. ती बस म्हणजे आम्ही 12th पास केली होती नुकती मी. आणि तेव्हा खूप छोटे सगळे जण होतो. तर आम्ही फ्रेंड सर्कल तेव्हा खूप मोठा होता माझा. तेव्हा मग सगळ्यांनी डिसाईड केलं की 12th पास, माझ्याहून खूप मोठे पण फ्रेंड सर्कलमध्ये होते, जे 2-3 वर्षांनी 4-5 वर्षांनी जे मोठे आहेत. तर ते लोक पण होते त्याच्यामध्ये फ्रेंड्समध्ये. आणि त्यांनी मग ते बोलले की चला आता तुम्ही 12th पास झाले, सगळे पार्टी द्या, म्हणजे जे 12th पास झाले. तर चला ठीक आहे देऊ म्हटलं. आम्ही धाब्याला गेलो. धाब्यात पूर्ण जेवण वगैरे केलं, सगळं झालं. मग तिथनं परत येत होतो. तर तिथे परत आम्ही ट्रिपल सीट होतो. कोणीतरी तिथनं डायरेक्ट घरी गेलं आधीच. तर आम्ही ट्रिपल सीट होतो. एक फ्रेंड गाडी चालू होता, मी मध्ये बसलो होतो आय गेस, आणि असं काहीतरी होतं. तर मध्येच कोणत्या तरी या लोकांनी सगळ्यांनी एक वेगळाच टर्न घेऊन टाकला, जो रस्ता आपल्या घराकडे जात पण नाही, खूप फिरून जातो तो रस्ता. तिथे गेलो आणि त्या रस्त्यात मला दिसते बस, तिथे पूर्ण अंधार. त्या रस्त्याला रोडला लाईट पण नाही, काहीच नाही. एखादा लाईट असेल तर असेल, नाही तर आमच्या गाडीचे जे लाईट्स होते ते. तर तिथे मला दिसते गाडीच्या थोडंसं पूर्ण बस झाडाला धडकलेली दिसते. मी फ्रेंडला म्हणतो तिथे बस आहे बघ. काही बस नाही म्हणते तिथे. म्हटलं अबे तिथे बस आहे बघ. त्याने गाडी थांबवली, बस मला दिसते, त्याला दिसतच नाही बस. आणि मे बी मला काही झालं असेल, पण मी शुअर आहे की तिथे बस होती, कन्फर्म होती बस. कारण तिथे बस मला दिसते अशी, आपण सपोज आता तिकडनं लाईट मारतो आणि इथे बस आहे, तर ते पूर्ण ब्लॅक होते ना बस. डार्क ऑब्जेक्ट मला तिथे दिसत आहे आणि झाड दिसते तिथे. त्यात कोणीच नाही दिसते. फक्त जी आपली सिटी बस असते ना, जी सिटी टू सिटी फिरते, फक्त ती बस मला तिथे दिसते. कोणी बिलीव्ह नाही केलं, कारण तेव्हा छोटे होते सगळे, कोणी बिलीव्ह नाही केलं. म्हटलं नको करा, मला दिसली तिथे बस, चला म्हटलं आपण इथनं गेलो. मग काही झालं नाही तेव्हा तिथनं, पण ती मला बस अजून पण आठवते. तिथे मे बी काही झालं असेल आधी, ती बस तिथे धडकली असेल आणि असं होतं ते. पण असे कोणते ना कोणते इन्सिडेंट तुझ्यावर होत राहिलेत कंटिन्यू. आता तरी काही दिवसांत थांबला आहे, बट कंटिन्यू होत राहतं. आणि मी ते इतकं जास्ती डोक्यात ठेवत नाही, की नाहीतर मग ते आपल्यालाच काही होईल म्हणून मी जास्ती डोक्यात ठेवत नाही त्या गोष्टी.
पण थँक्यू सो मच विक्रांत भाई, खूप मजा आली तुझ्यावर बोलून. आणि त्या गोष्टी आणि इन्सिडेंट ऐकून खरं म्हणजे यात तो इमोशनल अँगल पण होता आत्याचा. आणि तुझं पहिली स्टोरी तर बापरे, ते तुझ्याबरोबर घडली. ती तर मला अजून पण आठवते, म्हणजे आता पण अंगावर शहारे आलेत माझ्या. ती तर खूप जास्ती हॉरिबल स्टोरी होती माझी, फर्स्ट जी झाली माझ्यासोबत. पण मजा आली भाई. तुला कसं वाटलं? खूप मजा आली आहे मला तर. आणि मंडळी, तुम्हाला विक्रांतच्या गोष्टी कशा वाटल्या प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडली तीही सांगा, आणि बेस्ट कमेंट आपण पिक करतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील तर प्लीज डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म असेल तो नक्की भरा, आणि आपण सोबत एक पॉडकास्ट करू. आणि तुम्ही विक्रांतलाही फॉलो करू शकता, ते सगळे सोशल मीडिया हँडल डिस्क्रिप्शनमध्ये असतील. आणि स्पॉटिफायवर ऐका. आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. बाय.